नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. वनपट्टेधारकांच्या ताब्यात असलेले जमिनीचे क्षेत्र जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत वन जमिनीचा लढा अविरतपणे सुरूच राहील, असे प्रतिपादन माजी आमदार JP गावित यांनी सुरगाणा येथे तहसील कार्यालयाच्या आवारात झालेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या आदिवासी बांधवांच्या वनपट्टेधारक मेळाव्यामध्ये केले. या मेळाव्याला सुमारे 5,000पेक्षा जास्त आदिवासी बांधव जिल्हाभरातून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर माजी सभापती जनार्दन भोये, उत्तम कडू, सावलीराम पवार, इंद्रजित गावित, विजय घांगळे, भिका राठोड, चंद्रकांत वाघेरे, वसंत बागुल, भरत पवार, अशोक धूम, परशुराम गावित, कैलास भोये, सदू बागुल, चिंतामण गवळी, नितीन गावित, भारती चौधरी, मनीषा महाले, मेनका पवार आदींसह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना गावित म्हणाले की सुरगाणा तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक लाभार्थी आहेत. याचे कारण म्हणजे माकपच्या कार्यकर्त्यांनी वनपट्टेधारकांना केलेले मार्गदर्शन. सुरगाणा तालुक्यामध्ये 13,000, पेठ तालुक्यामध्ये 5,000, त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये 4,000, दिंडोरी तालुक्यामध्ये 4,000, कळवण तालुक्यात 3,000, चांदवड तालुक्यामध्ये 2,000, तसेच सिन्नर आणि नाशिकमध्ये प्रत्येकी 3,000 याप्रमाणे किसान सभेच्या माध्यमातून सर्वाधिक सुरगाणा तालुक्यात लाभार्थ्यांची निवड झाली आहे. 5 एकरपेक्षा जास्त ताब्यात असलेली आणि कसत असलेल्या जमिनीचा पूर्ण ताबा मिळाला पाहिजे. शासनाने कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. वन जमिनींकरता खूप मोठा संघर्ष करावा लागला आहे. एका गर्भवती महिलेला जेलमध्ये प्रसूती झाल्याने बाळाचे नावच जेलसिंग असे ठेवले आहे. जेल भरो आंदोलनाच्या वेळी तुरुंगात जागा नसल्याने न्यायालयालाच जागेवर यावे लागले. हा इतिहास माकपने रचला आहे. 2000 वर्षांपूर्वीचे अतिक्रमण असेल तरच जमीन मिळेल हे माहीत नसल्याने इतर पक्षातील कार्यकर्ते यांनी केलेले अर्ज निकाली काढण्यात आले. केवळ जेल भरो आंदोलनात सहभागी असलेल्यांचेच दावे पात्र करण्यात आलेले आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत गरीब जनतेची सेवा करत राहणार. जमीन ही कुटुंबासाठी महत्त्वाची आहे. भूमिहीन असेल तरच घाटावर जावे लागते. ज्याकडे जमीन आहे तोच घरी उपजीविका करू शकतो. जमिनी चंद्र सूर्य असेपर्यंत जमीन आपल्याला मिळणार आहे. विरोधक पण आज आपल्यासोबत आहेत. वन जमिनींची प्रकरणे नव्याने करावायची आहेत. अर्जासोबत कोणतेही कागदपत्र जोडावयाचे असल्यास त्या संदर्भात मार्गदर्शन केले जाते. आदिवासी बांधवांसाठी जोपर्यंत हा लढा चालू राहील तोपर्यंत त्यांना न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही, असे प्रतिपादन यावेळी गावित यांनी केले. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा. धन्यवाद. अर्ज जे करू आपण त्या अर्जाची पूर्णपणे माहिती देण्यासाठी तुम्हाला इथं बोलवलेलं आहे. त्या अर्जाला कोणती कागद जोडायची आहेत त्याच्यासाठी आपण तुम्हाला बोलवलेलं आहे. त्याचं एक लहानसं पत्रक आपण काढलेलं आहे. ते उद्या परवाला आपल्या ग्रामपंचायत मधली जी वन कमिटी आहे ती वन कमिटी तुम्हाला ते पत्रक प्रत्येक प्लॉटवाल्याला घरी आणून देईल. ते पत्रक जे आहे, पत्र म्हणजे एवढंच माहितीचं, नाशिक जिल्ह्यामध्ये बोलवणार आहे. 28 तारखेला हे सगळे सर्वेयर आपल्याकडे येणार आहे. त्या गोष्ट बरोबर की नाही? आणि म्हणून असे बरेच लोक आहेत की फायद्यापुरते आपल्या बरोबर आले, परंतु फायदा संपल्याबरोबर ते बाजूला निघून गेले. आणि आज जरी इथं आपण पाहिलं तर इथं जवळजवळ 30% तरी लोक आपल्या विरोधातलेच आहेत. आजूबाजूला तुम्ही असं पाहिलं ना तर तुम्ही आपण देऊ भरून तसं मान्य करतोय, परंतु अंमलबजावणी मात्र करत नाही. आणि म्हणून आपण मुख्यमंत्र्यांना सांगितलं की तुम्हीच मागच्या वेळेस 2-2 वेळेस आश्वासनं दिली. आपले एकनाथ शिंदे साहेबांनी तर मुख्यमंत्री असताना 2023ला विधानसभेमध्ये घोषणा केली. त्या तुमच्या मागण्या सगळ्या मान्य करतोय आणि आमचे अधिकारी ताबडतोब तुमच्या भागामध्ये पाठवून देतोय तपास करायला. त्याप्रमाणे आपण वाशिमला होतो त्यावेळेस अधिकारी कळवणमध्ये, सुरगाण्यामध्ये, पेठ, त्र्यंबकमध्ये सगळीकडे आले. आणि तिथं काही लोकांना फोन करायला लावले की इथं कलेक्टर आलेले आहेत, तुम्ही खात्री करा. मग ते आपले लोक इथून फोन करायचे की आपल्या गावामध्ये कलेक्टर साहेब आलेले आहेत, आम्हाला विचारतात तुमच्या काय काय अडचणी आहेत. आणि ते मुख्यमंत्री म्हणायचे आम्ही शब्द दिला तो खरा ठरला की नाही, कलेक्टर तुमच्या गावाकडे गेलेले आहेत, आता तरी तिथून उठा. अर्ज जे करू आपण त्या अर्जाची पूर्णपणे माहिती देण्यासाठी तुम्हाला इथं बोलवलेलं आहे.
त्या अर्जाला कोणती कागद जोडायची आहेत त्याच्यासाठी आपण तुम्हाला बोलवलेलं आहे. त्याचं एक लहानसं पत्रक आपण काढलेलं आहे. ते उद्या परवाला आपल्या आपल्या ग्रामपंचायत मधली जी वन कमिटी आहे ती वन कमिटी तुम्हाला ते पत्रक प्रत्येक प्लॉट वाल्याला घरी आणून देईल. ते पत्रक जे आहे, पत्र म्हणजे एवढंच माहितीचं काहीतरी नियोजन झालं पाहिजे. आणि मग सिस्टमॅटिक पद्धतीने त्यांना आम्ही सांगितलं की जेव्हा मोजणीवाले येतील, त्यांनी आता मोजायला वरूनच आदेश दिलेला आहे. मोजणीवाले येतील, ते मोजणीवाले आल्यानंतर त्यांच्याबरोबर कोण राहील? प्लॉटवाला तर एकटाच राहणार नाही आणि एकट्या प्लॉटवाला तर ते मोजणीवाले ऐकणार पण नाही. आणि म्हणून मोजणीवाल्यांच्या बरोबर वन कमिटी पूर्ण असली पाहिजे. म्हणून वन कमिटीच्या ज्या 2008 ला तयार झालेल्या काही वन कमिटीचे मेंबर काही नोकरी लागून गेले, दुसरीकडे गेलेले. त्यावेळेस आपल्या बरोबर होते, लालबागेमध्ये होते, ते वन कमिटीचे मेंबर झाले. परंतु तो प्रयत्न करत राहिला, शिकलेला होता, नोकरीला लागून गेला, तो गेला निघून. असे जे जागा रिकाम्या झालेल्या वन कमिटीच्या त्या जागा पुन्हा भरल्या गेल्या पाहिजेत. आणि वन कमिटी आपल्या वन कमिटी जेव्हा मोजली, त्या मोजणीच्या वेळेस ही संबंध वन कमिटी त्या प्लॉटवरती असली पाहिजे. लबाड कोण आहे? काही लबाडीने काही लोकांनी मंजूर केलेले पैसे देऊन त्या लोकांचे प्लॉट मोजायचे